आवाज असेल मायक्रोफोन वरून नवी मुंबई मधील एक दर्जेदार आवाज हर्षद मडवी। खूप खूप धन्यवाद। रायगड भूषण पुरस्कार प्राप्त आमचे आदरणीय नितेशजी पंडित सर यांचा आवाज आज आपण या स्पर्धेच्या निमित्ताने ऐकणार आहोत। खरं तर 2 दिवस त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेत, त्यामुळे त्यांचा आम्ही विशेषतः आभार व्यक्त करीत आहोत। त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आहे असे आमचे परम मित्र, साथी, समालोचक आणि अर्थातच या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या वाणीतून सर्वांना मंत्रमुग्ध करणारे आमचे नितेश भोईर सर हे देखील आम्हाला आज जॉईन आहेत। त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत आणि आमचे ऑफिशियल्स अर्थातच प्रेक्षक यूट्यूब वाहिनी याच्या माध्यमातून जोडलेल्या आमच्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। तसेच आमचे पंच हे देखील पाहायला मिळतील। जीवन गावंड सर याच गावातून ते बिलॉंग करतात आणि त्याचबरोबर शैलीजी चव्हाण सर उरण यांचा देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहोत की त्यांनी या स्पर्धेला आपला अमूल्य असा वेळ दिलेला आहे। सामना क्रमांक 2 सध्या सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय। शैलीजी चव्हाण सर आणि जीवन गावंड सर, सामना क्रमांक 2 सध्या सुरू आहे। टॉस जिंकलाय तो म्हणजे नीरज व अमोल 11 उल्वे टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला। फिल्डिंग साठी आमंत्रण दिलं गेलं ते म्हणजे वडघर टीमला। लेट्स बिगिन, सुरुवात करूया आपण। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण करूया आजच्या दिवसाची सुरुवात। दुसऱ्या सामन्याला एकीकडे उल्वे तर दुसरीकडे वडघर असा हा सामना। पहिला बॉल घेऊन बॉलर तयार रमेश बॉलिंग ट्रॅक वरती, स्वतः टीम कॅप्टन। पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, टॅप करण्याचा प्रयत्न होता, बॉल बॅटचा संपर्क नाही, विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय। पहिला डॉट बॉल। चांगली सुरुवात आहे या ओव्हरची। रमेश सलामीची जोडी मानव आणि सिद्धू उल्वे टीम कडून आपल्याला पाहायला मिळते। आणि आज मात्र या स्पर्धेचा जो दुसरा दिवस आहे त्या दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना। फुलटॉस ऑन साइडला फार एलिव्हेट करता आलं नाही बॉलला, ताकद चांगली वापरलेली, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय। 2 धावांच्या बरोबरीने टीमच्या धावसंख्येचा अकाउंट या ठिकाणी मात्र ओपन होते। पहिल्या 2 बॉल मध्ये 2 धावा इथे पाहायला मिळतात। रमेश पुन्हा एकदा राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट। यावेळेस लेफ्ट हँडेड बॅटर साठी ड्राईव्ह केलाय, कव्हर मध्ये डीपला प्रोटेक्शन मिळालंय। मिड ऑफचा खेळाडू बॉल पर्यंत जाऊन बॉलला अडवेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल मिळाली। एका धावेने धावफलक पुढे सरकते, 3 वरती धावा जाऊन पोहोचल्यात। जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित जय हनुमान चषक 2024 तर मागच्या सामन्याचा सामनावीर असूनही बाकी आहे तो आम्ही आता वितरित करणार आहोत। यावेळेस पहा पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, कुठेही न पाहता थेट बॅट फिरवणं पसंत केलं, परंतु बॉल बॅटचा संपर्क नीट होऊ शकला नाही। सेफ आहे बॅटर, डॉट बॉल येतोय। चांगली बॉलिंग सध्या तरी करताना रमेश कॅप्टन वडघर टीमचे आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न रमेशचा राहिला। इथे पहा गुडलेन स्पॉट वरून चेंडू बाउन्स होऊन सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये।
बॅटर शर्तीचे प्रयत्न करतायत, परंतु पॉवर प्लेच्या ओव्हरचा जर फायदा या मैदानावरती उचलला नाही तर मात्र आपला संपूर्ण प्रवास असाच अडखळत जाईल, यात तीळ मात्र शंका नाही. मोठा रनअप आहे. 15 ते 20 पावलांचा हा रनअप रमेशसाठी लाभदायक ठरतोय. बॅटवरती बॉल नीटसा आलेला, यावेळेस मात्र चांगला फटका आहे. बॉल साइड स्क्रीनवर जाऊन थांबतोय. पहिला चौकार इनिंगचा उल्वे टीम साठी दिलासा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात, त्या म्हणजे 7 धावा. आता पहिल्या मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅच इथे वितरित करतोय, ज्याने एक स्फोटक फलंदाजी आपल्या इनिंग मध्ये सादर केली. तो वरच्या ओळे टीमचा रोहित घरत ठरलाय सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. रोहित, यावं आपण आपल्या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती. आणि आपण कुठेही जाऊ नका आपला संघ घेऊन, कारण सामना आपल्याला खेळायचा आहे. जाऊया दुसऱ्या ओव्हरकडे. पहिले षटक रमेश यांनी हाताळलं, धावा खर्च केला 7. दुसरं षटक हाताळण्यासाठी वडघर टीमच्या माध्यमातून प्रकाश आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर, उलटॉस ऑन साइडला. खूप चांगला फटका होता, दिशा दिली. स्क्वेअर लेग मधून रन मिळाल्या 4. आलाय हा चौकार. चार धावा आल्यात आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येला गती मिळाली आहे. प्रत्येक फटक्याला आता मात्र सजवावं लागेल, धावसंख्येला उंच शिखरावरती नेऊन ठेवावं लागेल. आणखीन एक फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉल चाललाय, एक टप्प्याची मदत घेऊन सीमा पार. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. अगदी बरोबर आहे. आपल्या आजूबाजूच्या क्षेत्राचा ज्यावेळेस डेव्हलपमेंट होतो त्यावेळेस मात्र हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चला, रोहित घरत आलेत, त्याला देऊया आपण सामनावीराचा पुरस्कार. तर मी विकासजी पाटील यांना विनंती करेन की आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. आणखीन एक तिसरा लगातारची ही बाउंड्री पाहायला मिळेल. 2 चौकारानंतर आलेला हा मोठा षटकार. बॅट्समन मानवच्या बॅट मधून षटकार येतोय आणि इथे आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच रोहित घरत वरचे ओळे या खेळाडूला इथे देऊन सन्मानित केले आमच्या विकासजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. वेल प्लेड रोहित, खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. आशा करतो नेक्स्ट मॅच मध्येही तुझी बॅटिंग अशीच पाहायला मिळेल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ओ, यावेळेस पहा, परफेक्ट बॉल, बुंध्यात होता हा बॉल आणि हे कमबॅक आहे, सुरेख कमबॅक म्हणूयात. 2 चौकार 1 षटकारानंतर मात्र एक चांगला बॉल डिलिव्हर करण्यामध्ये यश आलंय बॉलर प्रकाशला. सिद्धूच्या मानवच्या विरोधामध्ये सिद्धू आलाय स्ट्राईक वरती. सिद्धूला फार संधी आतापर्यंत मिळालेली नाहीये. 1 बॉल तो खेळलाय, तोही डॉट. त्यामुळे सगळे बॉल खेळण्यामध्ये महत्वाची भूमिका मानवने बजावली आहे. यावेळेस मात्र आपण पाहू शकता पुन्हा एकदा सिद्धूच्या बॅट मधून निघतोय हा खणखणीत चौकार. आणि हे नाणं आता खणखणीत वाजतंय देखील, कारण उल्वे टीम पहिल्या मला वाटतं 3 बॉल मध्ये फार काही, 5 बॉल मध्ये फार काही करू शकले नव्हते, परंतु त्यानंतरचे जे बॉल डिलिव्हर झालेत सगळ्यांवरती आक्रमण चढवलं जात आहे. हे गरजेचं आहे. इथेही गॅप शॉट सिलेक्शन, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन जवळ, बॉल सीमा रेषे बाहेर. आणखीन एक चौकार. या संपूर्ण इनिंग मधलं आतापर्यंतचं हे महागडं षटक प्रकाशाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाउट एनी लॉस 30 धावा धावफलकावरती. डीजे
जवळजवळ 23 धावा या ओव्हर मधून आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये 23 टोटल झाली आहे. 30 अतिशय महागडं षटक प्रकाशचं. 5 षटकांचा सामना आपण या ठिकाणी खेळतोय. 5 षटकांची मॅच आहे आणि 5 ओव्हर मध्ये ऍटलिस्ट वडघर टीमने सांगितलं की आम्ही समोरील टीमला 60-65 धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. ते स्वप्न त्यांचं पूर्ण होईल का? लोअर फुल टॉस ऑन साइडला बॉल चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरून लॉंग लेगचा खेळाडू पुढे येऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मात्र डीप स्क्वेअर लेग मधून खेळाडू आला. बॅकअप मिळालं. धाव मिळाली. फक्त 1 स्ट्राईक वरती आलाय. पुन्हा एकदा सिद्धू ज्याने शेवटच्या 2 बॉल वरती 2 खणखणीत चौकार लगावलेत आपल्या टीम साठी, नीरज अमोल उल्वे टीम साठी. काही प्रमुख पाहुण्यांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन होईल. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. गव्हाण कोपरचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सन्माननीय श्री प्रवीण शेठ घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. यावेळेस मात्र पहा ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केला. लॉंग ऑनच्या वरून बॉल फ्लाय होत चाललाय सीमा पार. हा आलाय खणखणीत षटका. षटकाराने मात्र स्वागत केले प्रवीण शेठ यांचं. यावेळेस मात्र पहा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. याच बॉलची प्रचिती पुन्हा पुन्हा द्यावीशी वाटेल रमेश या गोलंदाजाला. टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन वरती मात्र भरघोस मदार असणार आहे. या गोलंदाजीची धावा रोखण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. याच दरम्यान सन्माननीय आदरणीय श्री प्रवीण शेठ घरत यांचं ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. हॅलो. व्यावसायिक क्षेत्रातील गव्हाण विभागातील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, खरं तर प्रवीणजी त्यांच्या व्यवसायातील उत्तरोत्तर प्रगतीकडे असताना आमचे ऋणानुबंध आजच्या या स्पर्धेला उपस्थिती दर्शवून जोपासताना दिसत आहेत. खरं तर त्यांचं आणि आमच्या आयोजकांचं असणार प्रचंड प्रेम, त्या प्रेमाखातर प्रवीणजींची उपस्थिती या ठिकाणी झाली. मी प्रथमतः प्रवीणजींना विनंती करेन की प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षाकडे विराजमान व्हायचं आहे. प्रथमतः खरं तर या कार्यास सुरुवात करताना ज्या ईश्वराचं पूजन केलं गेलं त्या ईश्वराला वंदन करून सन्माननीय प्रवीण शेठ घरत यांचं, प्रवीण शेठ ठाकूर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मी संयोजकांना विनंती करेन, जयेंद्र दादा, महेश दादा, प्लीज आपण मान्यवरांना घेऊन मंचाकडे यायचं आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये असणारे हर्षदजी मडवी यांच्या आवाजातून परत एकदा ऐकूया एक धावतं विवरण. ऑन साइडला फटका, सिंगल, एक धावाली. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 38 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 38 ऑन द बोर्ड. धावांना काहीसा अंकुश लागल्यासारखं वाटते, कारण एक षटकार जरूर आला परंतु त्यानंतर सुरेख कमबॅक रमेश यांचा आपल्याला पाहायला मिळालाय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्करचा बॉल. याच बॉलला मात्र त्यांना पुढे न्यावं लागत होतं परंतु इथे षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकांच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती 38 वर 1 अमोल नीरज उल्वे टीम आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जात आहे. ऐन माध्यान्हात बरोबर
दुपारी 12 वाजण्याचा सुमार आहे आणि या सुमारास मध्यान्ह आरती एखाद्या ईश्वराची होत आहे. इथं आमचं जय हनुमान चषकाचं ईश्वराचं पूजन आदरणीय प्रवीणदादा ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते होत आहे. नाही तिकडनं चढू दे. रोहित नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. चौथ्या ओव्हरमध्ये ऑफस्टमच्या जास्त बाहेर झालेला बॉल आणि इथून मात्र एक्स्ट्रा धाव मिळाली टीम उल्वेला. वडघर संघ मैदानाच्या आतमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय, परंतु 3 ओव्हरमध्ये साधारणतः 38 धावा बनल्यात. 2 ओव्हरमध्ये 30 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये अतिशय इकॉनॉमिकल स्पेल हाताळला रमेश यांनी. फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. इथे कॅच ड्रॉप. 1 रनचा प्रयत्न झालाय आणि दुसरी देखील मिळेल, कदाचित तिसरी देखील मिळू शकते, कारण बॅकअप नव्हतं, लक्ष नाही, कोऑर्डिनेशन नाही, कॉलिंग नाही. या सगळ्या गोष्टींचा अभाव एका धावेचं नुकसान करून जाते उल्वे टीमला. कारण नितेश सर आपण पाहिलं तर ज्यावेळेस एखादा खेळाडू बॉल हवेमध्ये खेळतो त्यावेळेस तो बॉलकडे पाहत बसतो की कॅच होईल की नाही. तो नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो. परंतु कॅच हवेत असताना, एखादा झेल हवेत असताना तुम्ही धावा काढत राहणं हे देखील फार महत्वाचं आहे. इनसाइड आउट, बॉल लॉंग ऑफ सीमा फार. हा आलाय षटकार. सारन थँक्यू. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने टोटल मध्ये अगदी भरमसाठ वाढ झाली. 47 धावा. ओ आणखीन एकदा उचलून खेळायचा होता या बॉलला. बॉल मागे चालला शॉर्ट थर्डमॅन कडे, शॉर्ट फाईन लेग कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, कोणत्याही प्रकारची चूक नाही. एक सिंगल आली, सिंगलच्या बरोबरीने धावा झाल्या 48. आतापर्यंत 10 आल्यात. या ओव्हर मधून बॉल झाले 3. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. या ओव्हर मधील 4थं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा फ्लिक केलाय. एक टप्प्याच्या मदतीने बॉल पकडला रमेशने. थ्रो चांगला आहे. जोवर थ्रो विकेट किपर कडे येईल तोवर मात्र घेतल्या जातील 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने उल्वे टीमने आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं. 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली सुरुवात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. टोटल 8 बॉल तुमच्याकडे आहेत. त्यासाठी तुमचे सर्व योगदान देणं तुम्हाला भाग पडेल, कारण धावा ऍटलीस्ट 70-75 झाल्या तर फायटिंग स्कोर उभा होईल. फुलटॉस. इथे मात्र पहा बीमर चेंडू हाताळलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. छोट्या छोट्या चुका इथे मात्र भरून काढावा लागतील. 9+2 अशा 3 धावा एकूण टीमच्या टोटल मध्ये बोनस मधून मिळाल्यात. मगाशी नितेश पंडित सरांनी सांगितलं की 9+4 5 धावांचा बोनस मिळाला होता वरच्या ओळे संघाला, परंतु आता बोनस मिळालाय उल्वे टीमला. फ्री हिटचा बॉल आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी, कारण या बॉलवरती फक्त रन आउट सोडलं तर बाकी कशाही पद्धतीने बाद होणार नाही. ऑन साइडला खेळला. स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय. 1 रन पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. योग्य एंड कडे थ्रो, परंतु 2 धावा पूर्ण होतील. तिसरीचा प्रयत्न मोये झालाय या खेळाडू सोबत. एक फनी मुवमेंट सध्याच्या घडीला आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण क्षेत्ररक्षक काय करतायत मैदानावरती याचा स्वतः अभ्यास करावा. कारण विकेट कीपर आता सध्या तरी संभ्रमावस्थेत आहे. थ्रो होत आहेत, कुठून होत आहेत, कशा होत आहेत आणि का होत आहेत, हे सगळे प्रश्नचिन्ह सध्या पडलेत. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती
फ्री हिटच्या बॉलवरती 3 धावा आल्यात. टोटल इथे मात्र पुढे सरकताना 56. ऑन साइडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय. फिल्डरच्या हातातून बॉल निसटला जरी असला तरी फेकी चांगली आहे. 1च रन मिळणार, त्यापेक्षा जास्त काही नसेल. एका धावेच्या मदतीने टीमची एकूण टोटल मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते ती 57 वर 57. धन्यवाद. खरं तर आता षटकाच्या समाप्तीनंतर डीजे ऑपरेटरला संधी दिली जाणार नाही, कारण अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारा पाहुणा आमच्यासाठी देवा समान आहे. गेस्ट इज गॉड, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे खरं तर आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान करणे ही आमची संस्कृती आहे. आणि म्हणूनच जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित जय हनुमान ट्रॉफी 2024च्या दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाच दुसरा सामना सुरू असताना सन्मानाने मान्यवरांचं शुभागमन झालं. मी विकासदादा पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते या कार्यक्रमातील सन्मानाने प्रवीणदादा ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान. मी प्रवीणदादांना विनंती करतोय, प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान स्वीकारण्यासाठी जायचं आहे. सन्माननीय उद्योगपती रॉयलिटी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, उंच उंच इमारती दिसू लागल्या. सिडकोनं विकास करत असताना या नवी मुंबईला आणि रायगडला अनेक बिल्डर्स आणि त्याचबरोबर डेव्हलपर्स दिले. त्यातीलच प्रवीणदादा ठाकूर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या क्षेत्रातील आज त्यांचा आदरपूर्वक सन्मान जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित यांच्या जय हनुमान ट्रॉफी 2024 दरम्यान त्यांचा हा यथोचित सन्मान. वस्त्रालंकार तोही भगवा, फटाक्यांच्या आतषबाजी आणि त्याचबरोबर सौंदर्याचं सुंदर सुगंधित पुष्पगुच्छ आणि त्यांच्या कार्यालयात ऑफिसमध्ये आठवणीत राहावी अशी एक मोमेंटो, एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान. त्यांच्या समवेत गुरुनाथ तांडेल प्लीज. आयोजकांची इच्छा आहे की आपला आदरपूर्वक सन्मान प्रत्येक सहकारी उत्तम असावा आणि आमच्या प्रवीण दादांचे सहकारी आहेत गुरुनाथजी तांडेल यांच्या अंगावरती वस्त्रालंकार आहे. मायेचा प्रेमाचा उबदार वस्त्र, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि त्याचबरोबर त्यांना एक मोमेंटो, एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान प्रेक्षक युट्यूब चॅनलच्या माध्यमानं ऑन स्क्रीन वरती आपण या पाहुण्यांना पाहू शकाल, ज्यांचं नाव आहे सन्माननीय आदरणीय गुरुनाथजी तांडेल. तर या कार्यक्रमातील आवर्जून उल्लेख करेन प्रवीणदादा ठाकूर या मुख्य मान्यवरांकडून त्यांच्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कडून रोख रक्कम 11,111 रुपयांची धनराशी आमच्या आयोजनाला आलेली आहे. तर खरं तर आमच्या वाघिवलीच्या जय हनुमान क्रिकेट संघाकडून आपलं मनस्वी आभार. ओ टू हर्षद मडवी सर. यस, खूप खूप धन्यवाद नितेशजी पंडित सर. यस, संपूर्ण रायगड विभागातच नव्हे बॉलची आपण या ठिकाणी सर्वप्रथम चर्चा करूया. आणि इथे मात्र आपण पाहू शकता एक जबरदस्त टोला पाहायला मिळाला आपल्याला. बॅट्समन मानवच्या माध्यमातून तो मात्र तुटून पडला अक्षरशः. या सगळ्या खेळाडूंवरती षटकार आल्याने षटकाराच्या मदतीने टीमची एकूण टोटल पुढे जाताना 70 60-65च्या आतमध्ये रोखण्याचं स्वप्न आता भंग झालंय कॅप्टन रमेश यांचं. या षटकार आणि बॉल द्या, बॉल द्या, बॉल गहाळ झालाय. सो आपण कृपया बॉलची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करावी. पहा, आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही क्षणी बॉल हरवला, भिजला, फुटला, काहीही झालं नवीन बॉल तुम्हाला मिळेल, जुना बॉल मिळणार नाही याची दक्षता आपण घ्यायची. आणि एकूण 36 वरती खेळतोय सध्याच्या घडीला बॅटर मानव. 36 धावांची आतापर्यंत तडाखेबंद खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार. आणखीन एकदा समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वन बाउन्स ओव्हर द रोप, बॉल सीमा पार. आणखीन एक दमदार चौकार. मानव सेट ऑन फायर.
अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक. ऑन साइडला खेळलेत, 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय, 2 मिळतील. यस, नक्की मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. अंतिमचा बॉल अर्धशतकापासून कदाचित दूर राहू शकेल, परंतु जवळ अर्धशतकाच्या आसपास पोहोचलाय हा खेळाडू मानव. 42 वरती खेळतोय आतापर्यंत. नॉट आउट 42 आतापर्यंत. उचलून खेळलाय, फिल्डरच्या वरून बॉल सीमा पार, थेट षटकाराच्या साडी. षटकार आलाय, षटकाराने मात्र मिळाली आहे पूर्णविराम या इनिंगला. आणि या षटकाराच्या बरोबरीने 48 नॉट आउट वरती मानव परतलाय माघारी. एकदा जोरदार टाळ्यांनी मानवचं स्वागत करूया. केवळ 2 धावांनी त्याचं अर्धशतक इथे मात्र बॅलन्स राहिलं, परंतु त्या खेळीला मात्र सलाम असेल. हॅट्स ऑफ टू यू. या षटकाराच्या मदतीने एकूण टोटल झाली ती म्हणजे 82 आणि 83 धावांचं लक्ष्य वडगर टीम समोर उभं राहिलंय, जे आता जणू डोंगरासारखं दिसू लागलं वडगर टीमला. परंतु या डोंगरासारख्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल, कोण जिंकेल, कोण या स्पर्धेचा निरोप घेईल, कोण दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल, हे मात्र सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती आम्ही आमंत्रित करीत आहोत. सुनील सर यांना आपण इन्व्हाइट करूया. आमच्या उरण विभागातील जुने जाणते, अतिशय नम्र असे निवेदक आणि समालोचक सुनील सर यांना आपण कॉम्बॉक्स मधून ऐकणार आहोत. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित जय हनुमान चषक 2024. थँक्यू. हॅलो हॅलो नमस्कार. विघ्नार्थ श्री गणरायाला वंदन करतोय. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना देखील मानाचा मुजरा असेल. खरं तर आमचे गुरुवर्य नितेश पंडित सर कालपासून या शृंखलेला सलग 4 दिवसांचं आमंत्रण होतं, परंतु काही स्टेपार्टचे असतील किंवा इतर काही कार्यक्रम, आणि 15 तारखेला उरण प्रीमियर लीगचं ऑक्शन सोहळा, या कारणानं उर्वरित 2 दिवस जरी त्यांचं निवेदन समालोचन लाभत नसलं तरी काल आणि आज असे 2 दिवस त्यांचं समालोचन लाभत आहे. आज त्यांच्या माध्यमातून या नवीनच मैदानावर आणि खरं तर या मोसमाची सुरुवात करण्याची संधी मिळालेली आहे. सोबत सुरुवातीलाच खरं तर एक वाखाणण्याजोगा आवाज ऐकाव्यास मिळाला, तर म्हणजे नितेश भोईर सरांचा. त्याचबरोबर या अगोदरचं फर्स्ट इनिंग म्हणजे पूर्वार्ध ज्यांच्या गोड आवाजातून ऐकला, सुरुवातीला परिचय झाला ज्यांचा, असे आमचे समालोचक सन्माननीय हर्षद मडवी सर. नवी मुंबईमधील हा गोड आवाज आणि क्रिकेट त्यांच्या सांगण्यावरून आवडलं की जवळपास 90हून अधिक शृंखला सन्मान घ्या. रवींद्र भगत सर आहेत बघा. हॅलो. तदनंतर सन्माननीय भगत साहेबांचे शुभागमन रवींद्र भगत
या ठिकाणी आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान विकासदादा पाटील जय हनुमान ट्रॉफीचे एक मुख्य आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय रवींद्रदादा यांचं शुभागमन कालच्या दिवशी प्रतीक्षा होती. आपल्या कार्यक्रमाप्रसंगी अगदी रवींद्रदादा येतील, परंतु वेळात वेळ काढून दुसऱ्या दिवशी रवींद्र भगत साहेबांचं आगमन झालं. खरं तर भगत साहेब आपला कार्यक्रम 3 दिवस उद्घाटन आणि वितरण सोहळ्या प्रसंगी सुद्धा आपली उपस्थिती या ठिकाणी अगदी प्रार्थनीय आहे. या कार्यक्रमाला आजच्या दिवशी मंचावरती उपस्थित असणाऱ्या अतिथी कक्षातील आसनावर विराजमान असणारे रवींद्रजी भगत यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या जय हनुमान क्रिकेट संघ वाघेवली यांच्या वतीने केला जातो आहे. धन्यवाद. ओटू सुनीलजी वर्तक सर. धन्यवाद पंडित सर. जय हनुमान क्रिकेट संघ वाघेवलीच्या माध्यमातून या 4 दिवसाच्या या क्रिकेट शृंखलेचं आयोजन, एक दर्जेदार मैदान, दर्जेदार खेळाडू आणि दर्जेदार पंच, खरं तर सर्वात महत्वाची जबाबदारी. कारण ह्या माध्यमातून जे क्रिकेटचे निर्णय असतात ते अचूक निर्णय देण्याचं काम करणारे हे 2 व्यक्तिमत्व. स्पर्धा जर सर्वात जवळून कोणी पाहत असतील तर ते पंच. देवासमान मान दिला जातो ह्या 2 व्यक्तिमत्वांना आणि खरंच त्यांच्या निर्णयावर या शृंखलेचं यश अपयश हे अवलंबून असतं. असे 2 पंच गावण सर आणि त्यांच्या साथीला दुसरे आहेत. अर्थातच त्यांचा नामोल्लेख नंतर केला जाईल, परंतु समालोचकाचा पाठीचा कणा म्हणजे बाजूला बसलेले आमचे गुणलेखक सन्माननीय मिलिंद पाटील सर हे देखील गुणलेखक म्हणून काम करतात. या शृंखलेचं युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक युट्यूब लाईव्ह याच्या माध्यमातून एक चांगलं दर्जेदार असं प्रक्षेपण आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. त्याचबरोबर साऊंड सिस्टीम देखील, कारण आवाजाचा बाज, आमचा भासाडा समालोचकांचा आवाज हा आपल्यापर्यंत गोड करून नेण्याचं काम केलं जातंय ते केपी साऊंड सिस्टीम नांदगाव यांच्या माध्यमातून. सर्वांचं स्वागत असेल, क्रिकेट रसिकांचं देखील, कारण क्रिकेट रसिक नसेल तर त्या स्पर्धेला महत्व नाही. आणि पहिला चेंडू 83 धावांचं विजयी उद्दिष्ट लॉंग ऑनच्या क्षेत्रामधून 1 बॉस चेंडू जातोय सीमापार चौकार. अगदी दर्जेदार साऊंड. 21व्या माथ्याचं पहिल्याच चेंडूला वंदन केलं गेलं. आमचे नितेश पंडित सर नेहमी सांगतात, खरं तर या भागातील नव्हे तर महाराष्ट्रातील जो गायक उंच स्तरावर जाऊन पोहोचला, खरं तर 21व्या आईच्या गीतानं, त्या 21व्या आईचं गीत आपल्याला ऐकाव्यास मिळालं. दुसरा चेंडू, पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू देखील नोबॉलचा इशारा येतोय. पण मला तर पट्टीचा नोबॉल असावा. फ्री हिट असेल. फ्री हिटचा फायदा किती मिळतोय ते आपण पाहिलेलं आहे, कारण रोहित ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक फलकावर झलकावलं होतं, तब्बल 95 धावांची खेळी वरच्या ओळी संघाने. आणि हा खरं तर दर्जेदार फटका सूर्या, ज्याच्या माध्यमातून एक 360 डिग्री फलंदाजी केली जाते अशा प्रकारचा हा फटका होता. अगदी गुडघे टेकून मारलेला फटका येतोय. या षटकातील हा पहिलाच षटकार. पहिल्या चेंडूवर एक पहिली बाउंड्री पाहाव्यास मिळाली. दुसऱ्या चेंडू निर्धाव गेला. हा फ्री हिट होता. फ्री हिट +1 अशा प्रकारे 7 धावा या चेंडूवर मिळालेल्या आहेत. धाव संख्या तिसरा चेंडू गोलंदाज महेंद्र मालीचा. वाटलं होतं कदाचित हा एक दर्जेदार चेंडू असेल, परंतु पुन्हा एकदा अवांतर चेंडू. या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू, कारण पहिली सुरुवात झाली चौकाराच्या माध्यमातून. दुसरा चेंडू नो बॉल. या नो बॉल वर मिळालेल्या फ्री हिटवर उत्तुंग असा षटकार आला आमच्या स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधून. हा चेंडू ऑफिस्टीच्या बाहेरून जाणारा चांगल्या प्रकारे शेली मेडॉम्पच्या क्षेत्रामध्ये तटवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. या षटकातील हा पहिला निर्धाव चेंडू. 83 धावांचं विजयी उद्दिष्ट पहिल्या सत्रामध्ये पहिला सामना जो झाला कालचं या शृंखलेत. आणि हा चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामधून. गॅप निश्चित केला जातोय. चेंडू जातोय सीमा फार चौकार.
नितेश सरांच्या माध्यमातून कालच्या स्पर्धेतील जे काही उच्चांक होते ते सांगण्यात आले. 3 अर्धशतक, त्याचबरोबर कालचा सर्वोच्च स्कोर होता तो होता 87. आणि हा येतोय मिडोंगच्या क्षेत्रामधून उत्तुंग असा पुन्हा एकदा पहिल्या षटकातील दुसरा षटकार. धावसंख्या या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असताना धावसंख्या जाऊन पोहोचली असती 22च्या घरात. षटकातील शेवटचा चेंडू बाकी, लास्ट टू गो असेल. तर या अगोदर पाहिलं की गेल्या म्हणजे कालच्या दिवसामध्ये 3 अर्धशतक पाहाव्यास मिळाली, सर्वोच्च 87 धावसंख्या. आणि हा सर्वोच्च 87 धावसंख्येचा उच्चांक पहिल्याच सामन्यामध्ये वरचे ओळे संघानं ओलांडला. आणि वरचे ओळे संघानं हायएस्ट स्कोर म्हणजे 95 धावसंख्या नोंदवली गेली आणि कालचा रेकॉर्ड हा मोडीत काढला. पाहूया अजूनही या उर्वरित संघांना संधी असेल हा कालचा किंवा आजचा जो झालेला रेकॉर्ड्स ही मोडण्यासाठीच असतात. आणि अशा प्रकारची रेकॉर्ड्स बरीचशी जी काही खेळाडूंच्या नावावर आहेत ते अजूनही अबाधित आहेत. परंतु कुठलंही रेकॉर्ड्स न मोडण्यासारखं नसतं. हा चेंडू ऑफ एसटीच्या बाहेरून जातोय. षटकातील दुसऱ्या वाईड चेंडूची या ठिकाणी पुनरावृत्ती होतोय. 1 नो बॉल 2 वाईड अशा प्रकारे 3 अतिरिक्त चेंडू पहिल्या षटकामध्ये वडघर संघाला खेळावयास मिळाले. वडघर संघाची सलामीची जोडी विशाल. आतापर्यंत प्रकाशला मला वाटते स्ट्राईक देखील मिळालेलं नाही. हा चेंडू मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनेच पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकार 2 चौकार अशा प्रकारची निर्विवाद खेळी, त्यामध्ये 3 अवांतर धावा अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे. बिनबाद 23. थँक्यू. खरं तर वडगरवरून समीरजी गायकवाड उद्योजक आहेत. तर युवा उद्योजक सन्माननीय समीरजी, आपल्याला विनंती असेल की आमच्या जय हनुमान क्रिकेट संघ वाघेवलीचे आयोजक, या आयोजकांच्या वतीनं आपल्याला सस्नेह आवताना हे आमंत्रण आहे की प्लीज त्या सस्नेह निमंत्रणात सन्मान देऊन, आपली जागा आमच्या हृदयात आणि त्यातीलच एक अतिथी कक्षात आहे शिल्लक, तर प्लीज त्या अतिथी कक्षातील रिक्त असणाऱ्या जागेवरती आपण आसनस्थ व्हावं आणि आपला आदरपूर्वक एक छोटेखानी सन्मान स्वीकारावा अशी इच्छा खरं तर आमच्या मनाची आहे. तर समीरजी गायकवाड वडगर, प्लीज वेलकम, स्वागत आहे अतिथी कक्षाकडे. ओटू वर्धक सर. नक्कीच पंडित सर, असं म्हटलं जाते की माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु संस्कार मात्र जतन करावे. आणि अशा प्रकारचे संस्कार संस्कृती आपली जतन करणे, कारण आलेल्या पाहुणा हा देवासमान, अतिथी देवो भव हे पंडित सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिथींना स्थानापन्न होण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे. पुनश्च आयोजकांच्या माध्यमातून विनंती असेल की आपण यावं आणि व्यासपीठावर आसनस्थ व्हावं, स्थानापन्न व्हायचं. वळूया सामन्याकडे. 83 धावांचं विजय उद्दिष्ट असेल, लक्ष असेल. आणि ह्या 83 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकातील अर्थातच 6 चेंडूंचा खेळ संपतोय उत्तरार्धामधील. आणि या 6 चेंडूमध्ये 3 अवांतर म्हणजे 9 चेंडू फेकले गेले आणि 3 अवांतरच्या सहाय्याने 2 चौकार 2 षटकार अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे वडगर संघाची. बिनबाद 23. स्ट्राईक मात्र येते प्रकाशकडे, ज्याला पहिल्या षटकातील एकही चेंडू खेळाची संधी मिळाली नाही. आता मात्र स्ट्राईक प्रकाशकडे येतोय. प्रकाश आणि विशाल ही वडगर संघाची सलामीची जोडी. या संघांचा निश्चितच आम्हा समालोचकांना फारसा अनुभव नाही, परंतु एक दर्जेदार स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी हा एक चेंडू हलकासा होता, स्टिअर कट केलेला आहे आणि फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिपच्या मधून चेंडू जातोय सीमा पार चौकार. कार्यक्रमातून सन्माननीय मान्यवरांचं प्रस्थान होतोय. नाव आहे प्रवीणदादा ठाकूर. उद्योग क्षेत्रातील आपली अगदी उत्तरोत्तर प्रगती आणि त्यातूनच आमचा जोपासला जाणारा सस्नेह निमंत्रण आणि त्या निमंत्रणात सन्मान देऊन आपण दुसऱ्या दिवशी का होईना आमच्या स्पर्धेदरम्यान खरं तर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रवीणदादा आपली उपस्थिती आम्हाला अपेक्षित होती, परंतु अगदी व्यस्त जीवन आणि असं म्हटलं जातोय या एवढ्या व्यस्त जीवनातून काही मिनिटं एखाद्या समाजाला किंवा समाजातील काही घटकांना देणं फार मोठं आहे. आणि म्हणूनच तुमचा वेळ अमूल्य दिलात आणि त्या वेळेसोबतच नकद राशी रोख रक्कम 11,111
ही धनराशी दिली त्याबद्दल आपलं मनस्वी संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार. नक्कीच पंडित सर, अशा प्रकारच्या मान्यवरांची ये जा आपण काल दिवसभर जास्त झाली असेल, शेवटच्या दिवशी देखील जास्त पाहाव्यास मिळेल. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. हा चेंडू जातोय मिडवांच्या क्षेत्रामधून, झेल आहे, झेल जमिनीला दान होतोय. या चेंडूवर मिळतायत 2 धावा. तदनंतर सूत्रांकडून अशी माहिती येतोय वर्तक सर की एवढ्या दूरवरती स्पर्धा जरी असेल तरी तुम्हाला तुमच्या जिभेचे चोचले पुरवले जातील. अगदी तुम्ही पाहू शकाल इथं अगदी छान चिकन भाकरीची व्यवस्था आहे. तर अगदी प्रेक्षकांनी अवश्य जावं त्या स्टॉलवरती, त्या कॅन्टीनवरती आणि छानशा अगदी स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. एक लज्जतदार चव आणि निश्चितच एका माफक दरात या ठिकाणी अगदी चविष्ट भोजन मिळेल. नक्कीच पंडित सर, आगरी खोली कराडी या समाजाकडे जर पाहिलं तर जिभेचे चोचले पुरवण्यासाठी थोडासा सामना, पंचांना विनंती असेल थोडासा सामना थांबवायचा आहे, कारण मान्यवरांची गाडी इथपर्यंत येऊन मान्यवरांना घेऊन जाईपर्यंत सामना थोडासा वेळ थांबला जाईल. चला, गाडी चालक प्रवीण दादांची गाडी घेऊन या लवकरच. सारथी गाडी चालकांना विनंती असेल की आपण मार्गक्रमण करा. प्रवीण दादांचे गाडी चालक कृपया या लवकर, या लवकर या. नक्कीच आलेल्या मान्यवरांसोबत एक सेल्फी काढण्याचा मोह मात्र या विकास दादा आणि इतर आयोजक असतील त्यांच्या सहकार्याने आवरता येत नाही. हे आहे प्रेम, कारण ह्या राहतील हृदयाच्या कोंदणामध्ये जपून ठेवण्यासारख्या आठवणी पुढील स्पर्धेला देखील अशा प्रकारचं महत्व. आणि आता तर स्टेटसच्या माध्यमातून आलेल्या पाहुण्यांचा हा सन्मान केल्याचं असेल किंवा त्यांच्यासोबत काढलेल्या सेल्फीचं हे चित्र आपल्याला पाहाव्यास मिळेल. अप्रतिम असा झेल टिपला जातोय. ह्या खेळाडूची मात्र इथं खेळी संपुष्टात येताना दिसेल, तंबूमध्ये परतताना दिसेल. हा खेळाडू अर्थातच नाव आहे विशाल. पहिला हादरा बसतोय वडघर संघाला. 83 धावांचा विजय उद्दिष्ट असताना विशाल ज्यानं सुरुवात केली होती, पहिल्या चेंडूवर चौकार, 2 चौकार, 2 षटकार अशा प्रकारे सुरुवात केली होती आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा, म्हणजे स्वतःच्या नावावर 20 धावा आणि अतिरिक्त 3 असं पहिल्या षटकामध्ये 23 धावांचा पल्ला पार केला होता. केवळ 83 धावांचं उद्दिष्ट केवळ म्हणता येणार नाही, परंतु जर पहिल्या षटकाचा विचार केला, 83 धावांचा जर विचार केला, त्यांचा रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर साधारणतः 21 सरासरीचा असेल. 21 पेक्षाही कमी, कारण 5 षटकांचा हा खेळ आहे. 20 पेक्षा काहीसा जास्त असेल आणि पहिल्या षटकामध्ये 23 धावा उभारल्या गेल्या. नवीन आलेला फलंदाज नाव आहे नितेश वाघे. विशाल तंबूमध्ये परतताना आपली जबाबदारी मात्र पूर्णपणे पार पडून गेलेला आहे. वडघर विपक्ष उल्वे, नाणेफेक देखील मला तर वाटते उल्वे संघाने जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. हा चेंडू जातोय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये, मिसफील्ड होताना दिसते. 2 वेळेला मिसफील्ड, त्याचा फायदा मात्र उठवताना दिसतोय. जिथं 1 धाव मिळत होती, रनिंग बिटवीन द विकेट चांगली असल्या कारणानं 1 धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करताना ही जोडी दिसतोय. धावसंख्या 36. पहिल्या षटकाची ज्याप्रमाणे चौकारानं सुरुवात झाली होती, दुसऱ्या षटकामधील देखील पहिल्या चेंडूवर पाणी घेऊन जायचं आहे. आयोजकांना विनंती असेल की लवकरात लवकर पाणी घेऊन जा.
सध्या पाणी थोडं बॉटलमध्ये भरलेलं नाही, तेव्हा पंचांना विनंती असेल की आणखी एक षटक होऊ द्या, तोपर्यंत पाणी घेऊन व्हॉलेंटियर्स तयार राहतील. अठराच्या सरासरीनं वाटचाल करताना हा दिसतोय. 36 धावा संख्या, विजय उद्दिष्ट असेल 83 धावांचं. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 95 धावा उभारल्या होत्या, 96 धावांचं मोठं टार्गेट उभं केलं होतं. कालचे रेकॉर्ड्स ज्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम असं तिन्ही भाषांवर ज्यांचं प्रभुत्व आहे, क्रिकेटची व्याख्या देखील एक चांगली यमक जुलवून अगदी उचित अशी व्याख्या केली गेली, ते आमचे नितेश भोईर सर. खूपच मला देखील समालोचन भावलं सरांचं. त्याचबरोबर हर्षद मडवी सर यांचं देखील क्रिकेटच्या समालोचनाचा एक दांडगा अनुभव ज्यांच्या पाठीमागं आहे. जवळपास 60हून अधिक शृंखला ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जात आहेत, अशा प्रकारची ही समालोचकांची जोडगोली. आणि हा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफच्या क्षेत्रामधून तटवला जातोय, हा येतोय चौकार. प्रकाश तब्बल 3 चौकाराच्या सहाय्याने खेळताना दिसतोय. जवळपास 14 ह्या धावसंख्येवर खेळताना जातोय. हा चेंडू मात्र कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. तटवण्याची संधी होती, अडवण्याची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षक मात्र अयशस्वी होतोय. चेंडू जातोय सीमापार, चौकार. प्रत्येक षटकाची सुरुवात ही चौकाराने झाली. ह्या षटकामध्ये मात्र बॅक टू बॅक पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर सलग 2 चौकार येत आहेत. ह्या चेंडूला चौकारांची हॅट्रिक करण्याची संधी असेल फलंदाजाला. अर्थातच हा चेंडू मात्र स्लोवन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं की आखूट टप्प्याचा चेंडू टाकला जातोय. फलंदाजाचा पवित्र अचूक पद्धतीने ह्या गोलंदाजानं अर्थातच भावेश हेरलेला आहे आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून आता मात्र फलंदाजाला बीट करताना दिसतोय. हा चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. धावसंख्या 44, कारण ह्या षटकामध्ये आलेले 2 चेंडू सलग चौक. हॅलो 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 खेळाडूची खेळी मात्र संपुष्टात येताना दिसतोय. दुसरा हादरा वडघर संघाला उलवे संघाकडून हा दिला जातोय. धावसंख्या 44, डबल चौकार. पहिल्या 2 चेंडूवर देखील या षटकामध्ये 2 चौकार लगावले गेले. धावसंख्या 44. उर्वरित 2 षटक आणि 2 चेंडू शिल्लक असतील, म्हणजे 14 चेंडू शिल्लक असतील आणि धावा झालेल्या 44, म्हणजे जवळपास 41. हॅलो, धावसंख्या 45. हा चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू जातोय. मला तर वाटतं बॅटची कड की त्रिपलाची झेलबाद होतोय. 45 या धावसंख्येवर आणखी एक वडघर संघाचा मोहरा तंबूकडे परतताना दिसतोय. सुरुवात दर्जेदार
एक 83 धावांचं लक्ष असताना आक्रमक अशी सुरुवात पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावांची खेळी उभारली गेली. दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 चौकाराच्या साह्यानं जवळपास 13 धावांची खेळी उभारली गेली आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 2 चौकाराच्या साह्यानं जवळपास 9 धावा उभारल्या गेल्या. अशा प्रकारे एकूण धावसंख्या झालेले 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45. उर्वरित 2 षटक बाकी असतील. धावसंख्या 45, उर्वरित 2. पाणी घेऊन जा लवकर. अगोदरच म्हटलं होतं की 2-3 षटक संपल्याबरोबर व्हॉलेंटियर्स पाणी घेऊन तयारच राहायला हवे होते. 3 षटक संपलेली आहेत. उर्वरित 2 षटक बाकी असतील. धावसंख्या उभारली गेलेली आहे ती 45 आणि उर्वरित 12 चेंडू मध्ये 38 धावांची गरज असेल. म्हणजे 19च्या सरासरीनं धावगती उभारण्याची गरज. रिक्वायर रन रेट हा 19चा असेल. प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण सामन्यांचं अर्थातच 4 दिवसाचं कव्हरेज आपल्यापर्यंत अगदी हो काय कैलास म्हात्रे आणि नितेश भोईर सर यांच्या माध्यमातून हे केलं जातंय. खरं तर अप्रतिम असं दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला या विभागामधील सर्व प्रेक्षकांना नव्हे तर जवळपास म्हटलं जातं की जगामध्ये साधारणतः 238 देश आहेत आणि या 238 देशांमध्ये 195 देश हे युनायटेड स्टेट म्हणून ज्याला मान्यता मिळालेली आहे. त्यापैकी जवळपास 192 देशांमध्ये यूट्यूब हे पाहिलं जातंय आणि हे प्रक्षेपण देखील यूट्यूबच्या माध्यमातून 192 देशांपर्यंत पोहोचलं जात असेल. नवीन फलंदाज येतोय. रमेशच्या नंतर राज. ही पूर्ण नवीन जोडगोळी मैदानावर असेल कारण आता मात्र थोडंसं जर गोलंदाजांना प्रभुत्व गाजवायचं असेल तर संधी असेल कारण रिक्वायर रन रेट हा 19 आहे. थोडंसं का होईना या फलंदाजांवर दडपण असेल. प्रत्येक चेंडू हा बॅटवर घ्यावा लागेल, खेळावा लागेल. निर्धाव चेंडू म्हणजेच फलंदाजीवरचं दडपण आणि थोडंसं टार्गेट देखील वाढलं जाईल. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू तटवला जातो. एकच धाब एकेरी दुहेरीने काहीही चालणार नाही तर कुठंतरी चौकार आणि षटकारांची बरसात करावी लागेल. 19 धावा जर षटकाचा विचार केला तर निदान 2 चौकार किंवा एखादा चौकार एखादा षटकार अशा प्रकारची फटकेबाजी ही करावी लागेल. उर्वरित 11 चेंडूच शिल्लक असतील आणि 11 चेंडूमध्ये 37 धावांची हा मात्र झेल आहे. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक करणार नाही. दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडला जातोय आणि या खेळाडूचा देखील खेळ संपतोय. मी म्हटलं होतं की या 2 नवीन जोडी आहे राज आणि रमेश यांच्यावर थोडंसं का होईना दडपण असेल. 19च्या सरासरीनं तुम्हाला जर धावसंख्या उभारावी लागेल तर आल्याबरोबरच कुठलाही चेंडू आपल्याला न पाहता त्याच्यावर आक्रमण करावं लागेल आणि धावसंख्या 19च्या पल्ल्यामध्ये आपल्याला पोहोचवावी लागेल प्रत्येक षटकामध्ये. परंतु त्यामध्ये अयशस्वी होताना दिसतोय हा फलंदाज. अर्थातच नाव आहे रमेश राज. संघासाठी फक्त 1 धावांचं योगदान आपल्याला देता आलेलं आहे. उर्वरित या षटकातील 4 आणि उर्वरित 1 नवीन षटक म्हणजे 10 चेंडू शिल्लक असतील. 10 चेंडू मध्ये 37 धावा उभाराव्या लागतील. आक्रमक फटका पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे झेल होता परंतु नाही. झेलपेक्षा धावा रोखणं हे देखील उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आणि चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होताना दिसतात. धावसंख्या झालेली आहे 48. 35 धावा अजूनही उभाराव्या लागतील. हा चेंडू उंची दिलेला चेंडू शॉर्टपिच डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल परंतु पंचांनी देखील एक चांगल्या प्रकारचं निरीक्षण केलं. चेंडू जातोय निर्धाव. या षटकातील ही पहिल्याच दुसऱ्या निर्धाव चेंडूची सांगता असेल कारण एका चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर विकेट देखील प्राप्त झाली. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. या गोलंदाजानं नाव आहे चंदन.
हा चेंडू पॅडवर हलकासा आदळला जाते, हलकासा अपील मागितलं किपरच्या माध्यमातून, परंतु पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. 1 धावेनं धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसतोय. वडघर संघ सुरुवातीला ज्यांना आक्रमक पवित्रा स्वीकारला होता, पहिल्या षटकामध्ये 23 धावा उभारल्या होत्या, त्यावेळी हे 83 धावांचं उद्देश कुठंतरी हलकंसं वाटत होतं, सोपंसं वाटत होतं. परंतु त्या आव्हानाला उरलेल्या गोलंदाजाने अर्थातच येणारा कल्पेश असेल किंवा चंदन ह्यानं थोडंसं महागडं करून ठेवलेलं आहे, अशक्यप्राय असं करून ठेवलंय. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हटलं जातंय. कुठलीही गोष्ट अशक्य नाही अशा प्रकारचा खेळ. पुन्हा एकदा एका लेग बाईचं रूपांतर आणि एका धावेने या षटकाची देखील समाप्ती होते. हे षटक अत्यंत प्रभावी असं षटक चंदनच्या माध्यमातून टाकलं गेलंय. यामध्ये 4-5 धावांच्या मोबदल्यात 1 सफलता अशा प्रकारचं हे षटक टाकलं गेलंय. धावसंख्या 33 धावांची गरज असेल एका षटकामध्ये. 6 चेंडू आणि 33 धावा. आमचे स्कोरर, कारण आम्ही नेहमी म्हणतो की आमच्यासारख्या समालोचकांचा पाठीचा कणा ज्यांच्या माध्यमातून आकडेमोड आम्ही आपल्या समोर ठेवत असतो, आमचा केवळ आवाज असतो, पण खरी आकडेमोड ह्या गुणलेखकांच्या माध्यमातून, स्कोररच्या माध्यमातून केले जाते. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कालचं रेकॉर्ड आहे की काल 29 धावा देखील चेस केलेल्या होत्या एका षटकामध्ये. आज मात्र हे आव्हान, कारण रेकॉर्ड्स ही तोडली जातात. कालचं 87 धावांचं रेकॉर्ड्स आज सुरुवातीच्याच सामन्यामध्ये वरच्या ओळे संघानं 95 धावा उभारून हे रेकॉर्ड तोडलेले आहे. 6 चेंडू 33 धावा. गोलंदाज आहे नयन. पहिला चेंडू अवांतर चेंडू लेगेस्टीच्या खूपच बाहेरून जाणारा. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. सर्व षटकार आणि एखाद दुसरा अजूनही वाईड किंवा नोबल अशा प्रकारचं वाट पाहावी लागेल वडघर संघाला. आता मात्र झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करू इच्छित नाही. दुसऱ्या चेंडूवर म्हणजेच षटकातील वाईडचा जर विचार केला तर पहिला चेंडू म्हणावा लागेल. सफलता प्राप्त करताना दिसतोय नयन. विकेट्स नंतर संधी छोटीशी प्राप्त होते अर्थातच डीजे मास्टरला. चढ़ा टोल वाले बैंड बजाना क्या जो सिनेसृष्टीवर जवळपास 50हून अधिक दशके अधिराज्य गाजवणारा अर्थातच कलाकार अमिताभ बच्चन. डॉन चित्रपटामधील हे गीत. पुढचा चेंडू ऑफ एसटीच्या बराचसा बाहेरून या षटकातील पुन्हा एकदा पहिल्या चेंडूची पुनरावृत्ती होताना दिसतोय. त्याच पद्धतीचा हा ऑफ वाईड. सुरुवात आक्रमक झाल्यानंतर म्हणजे जर 5 षटकांचा विचार केला तर पहिली 3 षटकं अत्यंत म्हणजे वडघरच्या बाजूने होते. ह्या चेंडूवर मात्र येतोय तो उत्तुंग असा पुन्हा एकदा षटकार, परंतु कुठेतरी थोडासा उशीर झाल्यासारखा दिसतोय. पंचांचे हात उंचावले जातात. एक औपचारिकता शिल्लक राहिल्यासारखा हा सामना असेल. 3 षटकांनंतर 1 साइड गेम ज्याच्या प्रकारे असं म्हटलं जातोय. पुन्हा एकदा तिसरा वाईड. आता मात्र पुन्हा एकदा अशक्य म्हटलं होतं त्याला शक्य करण्याची संधी, कारण 4 चेंडू 24 धावा. मी म्हटलं गेलं होतं की सामन्याचं चित्र जर वाईट किंवा नोबल टाकले गेले तर पुन्हा एकदा, आणि हा जर षटकार झाला तर नक्कीच, परंतु झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल होऊ शकला नाही. जातोय चेंडू सीमा पार, चौकार. तीन चेंडू 20 धावा.
अजूनही जर एखादा वाईड एखादा नो किंवा त्यावर मिळालेला फ्री हिट हा सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी वडगर संघाला प्राप्त करू शकतोय. उल्वे संघाच्या चाहत्यांकडून अपेक्षा असतील की केवळ नो किंवा वाईड नसावा, पुन्हा एकदा वाईडची पुनरावृत्ती होताना दिसतंय. संधी जवळ येते, त्या संधीचं मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी मात्र या फलंदाजावर असेल. नाव आहे नयन, नाही फलंदाज नरेश. आता मात्र पाहायचं आहे ह्या चेंडूवर एकच धाव आणि केवळ औपचारिकता ह्या दोन चेंडूमध्ये उर्वरित असेल. वडगर संघ एका पराभवाच्या छायेमध्ये जरी असला तरी त्यांनी जिद्द मात्र सोडली नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याची जिद्द समोर ठेवण्याची गरज असते ह्या फलंदाजांना. परंतु उल्वे संघानं मात्र 3 षटकानंतर आपलं पूर्ण वर्चस्व ह्या सामन्यावर पकड निर्माण केली. सुरुवातीला कुठेतरी एक उत्सुकता होती आणि प्रेक्षकांना देखील अपेक्षा होती की कदाचित हा जातोय चौकार. शेवटच्या चेंडूवरचा सामना मात्र उल्वे संघ जिंकतोय. उल्वे संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करताना दिसतोय. अभिनंदन असेल आणि त्याचबरोबर पुढील सामन्यासाठी पुढच्या कुठल्या तरी शृंखलेसाठी शुभेच्छा असतील वडगर संघाला. आज जरी ते केलं आपण पराभूत झाला असला तरी येणारा काल आपल्यासाठी या पराभूत